गाईज पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज तुम्ही विचार करत असाल का ह्यो अचानक कसं काय आला. तर गाईज आज अचानक म्हणजे माझा ब्लॉग कसा काय विचार पडला माहिती आहे का. तर आज आमचा इंग्लिशचा पहिलाच पेपर आहे. सगळ्यात विषय कठीण म्हणजे सगळं पोरांना जातो म्हणजे तो इंग्लिश. म्हणून मी विचार केला का आज पोरांचं रिॲक्शन काय असतं इंग्लिशच्या पेपरांना. तर आपण पोरांचं नंतर मतभेद घेऊ वर्गात कसं काय इंग्लिशचा पेपर तुम्हाला कसं काय जाणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही आपला लास्टपर्यंत बघा, खूप भारी होणार आहे हा ब्लॉग. तर गाईज आपल्या चॅनल कोण नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल जाऊन पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आता आपण बिसूच्या घरी जाऊ आणि बिसूला मस्त की आता म्हणजे उचलू रिक्षात बसू मग डायरेक्ट कॉलेजमध्ये. काय कॉलेजमध्ये कसं काय होतं विषय तुम्ही बघा आपला हा ब्लॉग का काय बोलू. तर हा आमचा गाव हां चांगला ओके धन्यवाद. तर आता मी निघतो डायरेक्ट कॉलेजला जायला. बिसूला त्यांच्या घरी उचलतो मग तुम्हाला तिकडे पुढे भेटतो. चला काहीच इथं आता किती वाजलं 9:40 झाल्यात. तर आम्हाला 10:30 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये बोलले म्हणजे कुठला वर्ग काय हॉल तिकीट नंबर म्हणजे बेंच कुठला आहे त्याच्यासाठी असा 15 मिनटं तर असं जाणार म्हणून त्याच्यासाठी लवकर बोललेलं आम्हाला. तर आता बिसूला उचलतो मी. चला आता बिसूला उचललं. बिसू तुझं म्हणणं काय आता पेपरला चाललो आपण इंग्लिशचा. काहीच अभ्यास नाही केला काही बाबा काय आवडतं ते आपण बघूया काय होते. चला पटकन रिक्षात बसू आपण. चला पटकन लेट्स गो. तर गाई तिथे आता प्रेम जितेश आणि इथे घेऊन आल्यात. हे सप्त्या तुझं म्हणणं का आज आपलं इंग्लिशचा पेपर आहे बाप. आई शपथ हे गाई मला काही येत नाही काय काहीच नाही. तर मी एक्झामला चाललोय, माझा आज पेपर आहे. आज हे जितेश तुझं म्हणणं काय आज तुमचा काय इंग्लिशचा पेपर आहे. आता सबचा रिझल्ट लागल्यावर काय बाप टेन्शन आलंय बाबा. तुला कसला टेन्शन तू हुशार विद्यार्थी भावा. हो ए म्हणणं काय तुझा आता पेपर गेला काढत पहिलाच बेंच आहे. चल ना पटकन. तर गाईचं सगळ्या पोरांची पाटले. तर गाई स्कूल मध्ये इतका विषय हार्ड आहे ना इंग्लिशचा आमचा म्हणजे आर्ट्सच्या पोरांचा इंग्लिश म्हणजे विषय एकदम त्या कठीण म्हणजे कठीण. चला तर आता आपण डायरेक्ट तिकडे भेटू पुढं कॉलेजमध्ये गेटाच्या आतमध्ये. चला let's go. तर मित्रांनो तुम्ही इथं गर्दी बघू शकता. 17 नंबरचे म्हणजे जे विद्यार्थी आहेत ना ते पण आले पेपरला 17 नंबरचे फॉर्ममध्ये. गर्दी आहे खूप म्हणजे पेपर त्याला जाम पोरं आहे ते लांबून. चला आता डायरेक्ट गेटाच्या बाहेर सुद्धा इथं आहे. तर मित्रांनो एक काकाने हे काय दिला का नाही कारण ते काय करायचं ते डिसिजन झालं आणि डायरेक्ट टेकून दिला काय घेण्याला येणार नाही म्हणजे. इथे पोरं आले सुद्धा. हे तुमचं म्हणणं काय आता येतो काय पेपर आहे बाबा काय हे कुठं आलं काय पेपरसाठी म्हणजे 10:30 वाजता आम्हाला आतमध्ये घेतील मोठ्या वर्गात. बाबा ही 17 नंबरचं फॉर्मवाला पण आले तिथं. हो ना भाई माहिती आहे ना. मग मित्रांनो आता आमचा पेपर आहे ऍक्च्युली फायनली पेपर आहे 12वी बोर्डाचा पेपर. आज इंग्लिशचा अभ्यास तर एवढा केलाय एक प्रश्न सुद्धा सोडणार नाही, सगळं लिहून टाकी बस काहीच नाही बाबा. ये ना आजच्या म्हणजे कॉलेजमध्ये जाऊ हुशार पोर काय येतो पेपर मला म्हणणार का फक्त पास होऊन दे फक्त द्यावं का सगळं म्हणजे गाई सगळं द्यावं दिलं सोडून. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ बाबा. चला आता आतमध्ये घ्यायला लावलं वाटतं काय नाही वाटतं. बॅग बी ठेवून दे मदत तिकडे काय घ्यायला हॅलो काय. चला तर काय आता आम्ही आतमध्ये चाललो सगळ्या पोरांना आतमध्ये घ्यायला. चला बाबा ही गर्दी बघा बाबा ही फॉगची इकडे नाही बघा बोलून फायदा नाही. चला तर गाई तिकडे आतमध्ये फोन बिन आला नाही. आता मला इथंच कॅमेरा बंद करायला लागेल नाही तर वाटवलं होईल डायरेक्ट माझा. तर गाई बघा ही रांग बघा कुठपर्यंत आहे. तर आता आम्हाला इथे कुठेतरी म्हणजे बॅगी ठेवायला लागतील. ते रांग खूप लागले. माझा वर्ग नंबर 33 आहे. यांचा हे 2 साहित्यांचा हे कुठल्या 30 काय कोणतं 32 आहे ना.
मी 33 मध्ये. चला आता इथंच बॅग आम्ही ठेवतो. बघा रान. 3 hours later. तो एक गाईज आता आमचा पेपर झालं इंग्लिशचा. ही सगळी पोहा ज्या आल्या चाललं आता घरी. तर कोण बोलतो मी 10 मार्क दिले. येत नाही माहीत किती मार्क दिले पेपर. या प्रकारे आपण आता 100% पास का. 99% घेऊन येतो बोर्डाला. हे चला आता गाई तिकडे जाऊ आता आम्ही बाहेर. ही बघा पोहा ही कोण काय बोलतं गाईड म्हणजे कोण बोलतो 29 मार्क दिला, कोण बोलतो 50 मार्काचा. म्हणजे मला तर पेपर सोपाच करा तसा. आपल्या म्हणजे 50-60 पेपर दिला आपल्याला 80 पैकी बस झाला. हा इज्जत मध्ये राहायचं. काय बोललो चाल्या इकडे चला पेपर कितना लिखा वो बोल पहले. थोड़ा बहुत पास होगा. वो भी नहीं लग रहा मालूम है क्या? चला ते काय चला काय हॉल तिकीट आहे बक्षीस का आम्हाला. गाई काय माहिती हे दिलं त्याच्यावरती. हा ही बघा आपल्या मस्त इथे वरती ठेवायला. तर खूप गर्दी आहे म्हणजे गाडी खूप इथं चालतं पेपर इथं झालं. ते आलं बाबा. तर काही ही गर्दी बघा म्हणजे पेपर आता झालं सगळ्या प्रमाणाचं. तर निश्चित चाललं आता घरीच चालले सगळी. तर आता डायरेक्ट 13 तारखेला आमचा मराठीचा पेपर आहे. म्हणजे आपल्या मराठीचा पेपरला काही इतका विषय काय हार्ड नाही आपल्याला. तर जरा शिक्षण सगळ्या पोरांचा टाईटच झाला आहे. चाललं तर काही आता बिसून मी चाललो तर घरी. तर काही रोज आमचा रोजचा रस्ता का गल्लीतून. तर चला आता घरी जातो. असं की हातपाय इतकं धुतो आणि जो आपला ब्लॉग बी घेणं जरा थोडाफार एडिट करतो. डायरेक्ट झोपेन मी डायरेक्ट. थोडाफार काय मराठीचं काय अभ्यास असेल तो मग करेन. डायरेक्ट पेपर 13 तारखेला. चला बघू आता पुढं काय होतं त्या बघत राहा. आणि आपल्या चॅनलला गाईड नक्की सबस्क्राईब करा का. चालेल तर गाईड मी आता इथेच माझा ब्लॉग बी सगळा एंड करतो. तर आपला नेक्स्ट ब्लॉगसुद्धा लवकरच आहे. तर गाईज आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनल जाऊन लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपला हा ब्लॉग शेअर करा जास्तीत जास्त. तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.